तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेजसमोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय, अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा, तेही आपल्या पंढरपूरमध्ये श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये, तार कंपाऊंड, रोड, प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन, वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही। तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर, कोटी रोड, सिंहगड कॉलेज समोर, फुट रस्ता पंढरपूर। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सण 2023-24च्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन सोहळा आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य माऊली महाराज जळगावकर यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून धनश्री परिवाराचे चेअरमन शिवाजीराव काळुंगे, रतनचंद शहा, सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा, बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन दामोदर देशमुख, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख साईनाथ अभंगराव, मनसे नेते दिलीप धोत्रे, माजी नगराध्यक्ष विलास साळुंके, पंढरपूर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन संजय भिंगे हे उपस्थित होते। यावेळी होम हवन पूजा कारखान्याचे संचालक साहेबराव नागणे व सौ मैनाबाई साहेबराव नागणे यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी चेअरमन अभिजित पाटील, व्हाईस चेअरमन प्रेमलता रोंगे, डॉक्टर BP रोंगे यांच्यासह कारखान्याचे आजी माजी संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। 42वा गळीत हंगाम आनंद आणि उत्साहाच्या भरामध्ये त्या ठिकाणी संपन्न होतोय। गेल्या वर्षी त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये शेतकरी सभासदांनी बहु त्या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद दिला, म्हणून खऱ्या अर्थानं 2 वर्ष बंद असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा सुरू झाला आणि निस्ता सुरू न होता जिल्ह्याच्या ऊसाच्या दराची स्पर्धा ही विठ्ठल कारखान्यामुळे आज त्या ठिकाणी सुरू झाली। आणि मग त्या ठिकाणी तुम्ही भाऊ विचारलं की विठ्ठलच्या सभेला तुम्ही तवशीला आला होता आणि आम्ही त्या ठिकाणी जो शब्द दिला होता की ऊस बिल दिल्याशिवाय मोळी टाकणार नाही, कारखाना चालू करणार नाही, आणि सगळं बिल 1 महिना आधीच त्या ठिकाणी दिलं। आता दुसऱ्याचं तुम्ही तेवढा महिन्यात आठवड्यात 2 नाही, रोज फोन करायला सकाळ संध्याकाळ, कारण दादा आम्ही आपलं ते करत होतो, पैसे तयार होतं, सगळं होतं। आता शेतकरी म्हणते 5 महिने गेले, 6 महिने झाले, 100 कोटी येणार, 125 कोटी येणार, यावे आणि कारखाना चालू व्हावा ही आमची त्या ठिकाणी भावना आहे। कारण ती एक शेतकऱ्याची संस्था आहे, ती कोणाची संस्था नाही। त्या शेतकऱ्याच्या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्याचा ऊस वेळेवरती जाईल आणि 2 रुपये त्या ठिकाणी जास्त मिळतील। ही स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये ही जिल्ह्यामध्ये टिकवायची असेल तर खऱ्या अर्थानं मग माझा एखादा शेतकरी एकरात 60 टन घेत असेल तर त्यांना 80 टनाची स्पर्धा लावावी, त्याने 100 टनाची स्पर्धा लावावी, 120 टनाची स्पर्धा लावावी। विठ्ठल कारखाना एवढा भाव देतोय, त्यांनी एवढा भाव द्यावा। विठ्ठल कारखाना कर्मचाऱ्याला असा पगार करतोय, त्यांनी तसा करावा। त्यांनी तोडणी वाहतूकदाराला एवढे पैसे देत आहेत, वेळेत कोण देत आहे ह्याची स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये सकारात्मक स्पर्धा होणं गरजेचे आहे। खऱ्या अर्थानं आज त्या ठिकाणी सभासदांनी निवडून दिलं, म्हणून खऱ्या अर्थानं हा 42वा बॉयलर अग्नि प्रतिपादन समारंभ होऊ शकतोय। कारण 2 वर्ष बंद असलेला कारखाना आत्ताच साळुंके सरांनी सांगितलं, कारखान्यात बघितलं तर अडचण वाटायची आणि त्या ठिकाणी चालू होईल का नाही असा प्रश्न होता, परंतु सभासदांनी परिवर्तन केलं आणि परिवर्तनातून नक्की त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना अपेक्षित असणारं त्या ठिकाणी कारखाना सुरू होऊन मग गेल्या हंगामामध्ये त्या ठिकाणी भाऊ आम्ही 7,26,000चं गाळप केलं, त्यातून 10.90 रिकव्हरी त्या ठिकाणी आली होती आणि त्याच्या आधीचा हंगाम 2 वर्ष बंद होता, मागच्या चेअरमननं 8.80 रिकव्हरी दाखवली होती आणि आता 10.90 रिकव्हरी आहे। आणि आज आपण त्या ठिकाणी सुरू करून कारखान्याचं कोजनरेशन त्या ठिकाणी चालू करून 2,96,00,000 युनिट त्या ठिकाणी आपण एक्सपोर्ट केले, 67 लाख लिटर डिस्टिलरी त्या ठिकाणी चालू झाली। या हंगामात देखील आपल्याला जवळजवळ 37,000 एकर ऊस आज त्या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि मग त्यामुळं आपल्याला ऊसाचं आजचं क्षेत्र, मग आपण जर राज्याचा विचार केला तर राज्याचा आणि जिल्ह्याचा विचार करत असताना राज्यामध्ये साधारण 14 लाख हेक्टरवरती त्या ठिकाणी ऊस लावला जातो। ह्या वर्षी फक्त 37,000 हेक्टरवरती ऊस कमी आहे, परंतु
जिल्ह्यामध्ये जर बघितलं आपल्या तर 240 लाख टन 240 लाख हेक्टरवरती ऊस लागवड केली जाते. या वर्षी 230 लाख हेक्टरवरती ऊस आहे. म्हणजे फक्त जिल्ह्याचा विचार केला तर 10,000 एकरावरती ऊस कमी आहे. परंतु पाऊस उशीर पडला नसल्यामुळं 4 महिन्यामध्ये फक्त शेवटचे गणपतीच्या वेळी पाऊस पडल्यामुळं ऊसाची म्हणावी तशी वाढ झाली नाही. त्यामुळे एकरी उत्पादन त्या ठिकाणी येणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला हा हंगाम गेल्या हंगामामध्ये 125 दिवस त्या ठिकाणी कारखाना चालला. या हंगाम आपल्याला 100 ते 110 दिवसच त्या ठिकाणी चालल. आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेतकरी सभासदांचा ऊस वेळेवर जावा म्हणून जवळजवळ 561 वाहनांना त्या ठिकाणी ट्रॅक्टरला मोठ्या वाहनाला आपण त्या ठिकाणी ऍडव्हान्सेस दिले. आज 396 मिनी वाहनांना म्हणजे 400 आणि 600 एक ढोबळ धरलं तर 1000 वाहनं त्या ठिकाणी यावर्षी कारखान्याला झालीत. आज 130च बैलगाड्या यावर्षी मिळाल्या. गेल्या हंगामामध्ये आपल्याला उशिरा कारखाना चालू झाला, पैसे गोळा करायला आणि त्याला वेळ मिळाल्यामुळं आपल्याला जेवढी म्हणावं तेवढी यंत्रणा मिळाली नव्हती आणि काही गावामध्ये आपल्याला त्या ठिकाणी यंत्रणा कमी देता आली. परंतु या वर्षी चोख नियोजन केल्यामुळं गेल्या वर्षी नोंदी नसल्यामुळं ऊस मागे पुढे होत होता जाताना, यंदा मात्र ऊस वेळेवरती आणि चोख पद्धतीने जाण्यासाठी चांगलं नियोजन त्या ठिकाणी केलंय. माझी या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की या कारखान्याला आपल्या सगळ्यांची भावना आहे. ज्या भावनेतून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी एकसंघ एक दिलानं आम्हाला निवडून दिला आणि कारखाना चालू झाला. कारखाना चालू झाल्यानंतर कारखान्यामुळं आज त्या ठिकाणी आपण 2500 रुपयाचा त्या ठिकाणी विषय त्या ठिकाणी पहिल्यांदाच घेतला होता. शेतकरी संघटनेला सोबत घेताना त्या ठिकाणी आपण बोललो होतो काट्याच्या बाबतीत. आज देखील आपण चोख पद्धतीने काट्यावरती बोलतोय. जिल्ह्यातले दुसरे कोण बोलतेत का हा तुम्ही सगळ्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे. आणि मग 2500 रुपये त्या ठिकाणी दर देत असताना आपल्याला आतापर्यंत 2300 रुपयाचा पहिला हप्ता आपण दिलाय. 100 रुपये मध्ये दिलेत, काही ठिकाणचे राहिलेत आणि आता ह्या 8 दिवसात आपल्याला राहिलेले आणि दिवाळीच्या आधी आपल्याला 100 रुपये देण्याची देखील आम्ही त्या ठिकाणी सोय करतोय. आणि येणाऱ्या हंगामामध्ये आज सगळ्याला अपेक्षा आहे की त्या ठिकाणी दराची कोंडी गेल्या हंगामामध्ये आपण फोडली होती. या हंगामात देखील आपल्यालाच फोडावं लागणार आहे. परंतु आता आपण जर फोडली तर लगेचच समोरच्याला लगेच हे होत आहे. त्याच्यामुळं एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की विठ्ठल कारखाना, विठ्ठलचा सभासद आणि आपला कोणी सहकारी समोरच्या कारखान्यापेक्षा 1 रुपयानं कमी राहणार नाही. त्याच्यापेक्षा आपण फक्त आत्ताची परिस्थिती अशी आहे, आपण एखादं काय बोललं की लगेच तिकडून. त्याच्यामुळं आपण आता मागच्या वेळेस आपण त्या ठिकाणी 2500 रुपयानं पहिला बोललो होतो. मग त्या ठिकाणी त्यांना त्या टप्प्याच्या पुढे जावं लागलं. मग एका बाजूला आपण 600-500 कोटीचा कर्जाचा डोंगर घेऊन त्या ठिकाणी सगळे मागची देणी देऊन आज त्या ठिकाणी चालूची मागची बिलं देऊन आज त्या ठिकाणी कारखान्याचा हंगाम सुरू करतोय. आज 600 वाहनाला आणि मिनी वाहनाला 1000 वाहनाला जवळजवळ आज 35 कोटी रुपयाच्या आसपास आपण तोडणी वाहतुकीचा ऍडव्हान्स त्या ठिकाणी दिलाय. रिपेअर मेंटेनन्स केलंय. या हंगामात देखील 50 कोटी रुपये त्या ठिकाणी आपल्याला गुंतवावे लागले. मग गेल्या हंगामाचे पैसे अजून त्या ठिकाणी निम्मे अर्धे दिलेले होते, निम्मे अर्धे यावर्षी देतोय. त्या ठिकाणी आपल्याला कुठंतरी ज्या लोकांकडून आपण कर्ज पैसे घेतलेत त्यांची परतफेड करत असताना दराची देखील स्पर्धा आपल्याला करायची आहे. मग दराची स्पर्धा करायची असेल तर या हंगामामध्ये आपल्या सभासदांनी एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे की 15 दिवस मी मागच्या वेळेस बोललो होतो, 15 दिवस ऊसाला द्यायला जरा थोडं थांबलं चालतंय, नाहीतर बिल मिळायला पुन्हा पुढची दिवाळीच येते. असंच झालंय, आली नाही अजून. त्यामुळं ऊस घालवताना मात्र गडबड करून न करता, कारण ऊसच त्या ठिकाणी कमी आहे. आज परिस्थिती अशी आहे, मगाशी आपण बघितलं, आज सगळ्याला अडचण वाटते. येणारा हंगाम कसा होणार, ऊस जाणार कसा, पाण्याची परिस्थिती. परंतु आपल्याला सगळ्याला त्या ठिकाणी गणपतीच्या या 10 दिवसामध्ये गणरायाचा आशीर्वाद मिळाला आणि त्या 10 दिवसामध्ये उजनी धरण 60% भरलं आणि पावसानं दिलासा दिला. आज त्या ठिकाणी नवरात्राचा सुरुवात आहे. नवरात्रीच्या निमित्तानं आई जगदंबेस मी प्रार्थना करतो की त्या ठिकाणी आपल्या आज धग पण वाढली, पाऊस पडेल असा हवामान खात्यानं अंदाज दिलाय. जर त्या ठिकाणी नवरात्रात पाऊस पडला आणि आपलं उजनी धरण जर 100% त्या ठिकाणी झालं तर आपली सगळी काळजी मिटल.
परंतु आपल्याला या निमित्तानं आमचे पत्रकार बांधव या ठिकाणी आहेत. मी 2 दिवसात पालकमंत्र्यांना देखील त्या ठिकाणी निवेदन देतोय. आपल्या सगळ्याच्या माहितीसाठी सांगतो की आपल्या उजनी धरणात आज 95 TMC पाणी आहे. 95 TMC पाणी आहे. आपल्याला सोलापूरला पिण्यासाठी नदीमधनं त्या ठिकाणी एका पाळीला 5 TMC पाणी लागतं. 4 पाळ्या सोडल्या तर 20 TMC पाणी लागतं. मग आपल्या कॅनलला 6 TMC पाणी लागतं. मग आपल्याला 3 नाही तर 4 पाळ्या काढल्या तर आपण 24 TMC पाणी लागेल. आणि बोगद्याला त्या ठिकाणी 2 TMC. त्याचा जरी विचार केला आपण तर त्याला 8 TMC पाणी लागणार. मग आपल्याला सगळं मिळून पाणी किती लागणार? 32 आणि 20 52 TMC. पाणी किती आपल्याकडे? 95 TMC. त्यामुळं ही फक्त आपल्याला येड्यात काढते. पाणी आपल्याला कमी नाही. 95 TMC म्हणजे महाराष्ट्रात आजच्या तारखेला सगळ्यात मोठं धरण उजनी 128 TMC. 2 नंबरला कोयना धरण 105 TMC. आणि आता कोयना धरणात पाणी आहे 96 TMC. आणि 2 नंबरला 95 TMC उजनीत. आणि मग जायकवाडीमध्ये आता पाणी 68% आहे, 68 TMC. मग आपण बघितलं तर महाराष्ट्रात 2 नंबरचं पाणी साठा हा आपल्या उजनीत आहे. आणि आपल्याला म्हणते की दुष्काळ आहे, पाणी नाही, हे नाही, पुण्याला न्यायचंय, दिल्लीला न्यायचंय, तर ती काय जाऊ द्यायचं नाही. त्यामुळं आपल्या सगळ्यांनी येणारं पाणी हे 4 पाळ्या, मागच्या वेळेस मी त्या ठिकाणी पाऊस पडायचा होता, आपल्याला देखील माहित होतं. मी त्या दिवशी बोलताना त्या ठिकाणी बोललो की पाऊस पडतोय, उद्या 50ला जातोय, 60लाच गेलं. त्यामुळं मी या निमित्ताने एवढंच सांगतो, आज 95 TMC पाणी आहे. 4 पाळ्या आपल्याला आरामात त्या ठिकाणी मिळू शकतात. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी न घाबरता ऊस लावला पाहिजे. आपण रस्त्यावर उतरू, सरकारला भेटीत धरू आणि पाणी आपल्या हक्काचं आहे ते आपल्याला मिळवून माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम येणाऱ्या काळात आम्ही सगळेजण करू. त्यासाठी भाऊ असतील, सर असतील, बापू असतील, हे सगळेजण त्या ठिकाणी, मग काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, त्या ठिकाणी जे सत्तेत आहेत ते सोडून सगळेजण आपण रस्त्यावर उतरू आणि आपल्या हक्काचं पाणी त्या ठिकाणी घेऊ. कारण आपल्याकडे पाणी नाही ही बोलणं आता चालणार नाही. आपल्याकडे पाणी आहे, 95 TMC पाणी आहे. आपल्याला फक्त ते कुठेतरी चुकीच्या पद्धतीने सांगतात. परंतु जर आता नियोजन केलं, मी पालकमंत्र्यांना उद्या पत्र देतोय की उद्या तुम्ही तातडीनं त्या ठिकाणी लवकर बैठक घ्या आणि भाऊ बैठक घेऊन तुम्ही आम्हाला शेतकऱ्याला जाहीर करा की तुम्ही कोणत्या महिन्यात, आता आपला चालू आहे महिना ऑक्टोबर, तुम्ही 1 नोव्हेंबरला पहिली पाळी सोडणार, त्यानंतर 2 महिन्यानं दुसरी पाळी कधी येणार? जानेवारीत. त्यानंतर 2 महिन्यानं मार्च मध्ये येणार आणि त्याच्यानंतर मे मध्ये. 4 पाळ्या तुम्ही सोडू शकताय. 6-6 TMC पाणी आम्हाला कॅनलला लागतंय. 4 पाळ्या नदीला पाहिजेत, त्याला 5-5 TMC पाणी पाहिजे. त्याचं नियोजन तुम्ही जाहीर करा, म्हणजे माझा शेतकरी त्या ठिकाणी घाबरणार नाही. आणि पाणी हक्काचं आमचं आहे. आमच्या भागातल्या जमिनी गेल्यात, हे पहिला अधिकार हा उजनीवरती ह्या भागातल्या शेतकऱ्याला असल्यामुळं त्या भागातल्या शेतकऱ्याला पहिल्यांदा पाणी अग्रक्रमानं मिळालं पाहिजे ही भूमिका, आणि सरकारनं देखील त्याचं नियोजन लावलं पाहिजे. पाणी वाटपाची समिती आहे, त्याची बैठक घेतली पाहिजे आणि असा त्या ठिकाणी वेळापत्रक त्या ठिकाणी सगळ्या सोलापूर जिल्ह्यापुढे जाहीर केलं पाहिजे. आणि ह्या पद्धतीनं पाण्याचं नियोजन येणार आहे, ह्या पद्धतीनं पाणी वाटप होणार आहे. आणि ते जाहीर झालं तर माझा शेतकरी जो घाबरलाय तो घाबरण्या याच्यातून बाहेर येईल आणि मग माझा शेतकरी कुठेतरी ऊस लागवड करत, मग डाळिंब असेल, द्राक्ष असेल. आज काशेगाव भागामध्ये आज त्या ठिकाणी आपल्याला पाणी नाही आलं तर पुढची अडचण होणार आहे, काही द्राक्षवाले भेटून सांगतात. परंतु मी आपल्याला या निमित्ताने एवढं सांगतो, आपल्यासाठी संघर्ष करण्याच्या दृष्टीनं आम्ही त्या ठिकाणी नक्की पुढे राहू. आज खऱ्या अर्थानं विठ्ठल कारखान्याला त्या ठिकाणी आपण निवडून दिल्यानंतर दराची जशी कोंडी त्या ठिकाणी फोडली, तसंच प्रामाणिकपणे आम्ही सर्व संचालक त्या ठिकाणी आम्ही स्वतः त्या ठिकाणी जातीने लक्ष देऊन एक उदाहरण समोर दिसतंय म्हणून भाऊ फक्त सांगतो. हा बघायचा जर बघितला, गेल्या वर्षीचा शिल्लक ठेवलाय, कारण पुढच्या वर्षी चालू करताना जर वर्षी विकत घेतली का तर त्यात पैसे खाता येतील, पण मी शिल्लक ठेवलाय, पैसेच खायचं नाही आपल्याला. त्यामुळं उदाहरण समोर सांगितलं तुम्हाला की जे आहे, कारण जिथं जिथं काय करता येते ती सगळं रस्तं बंद केले. आणि आता आपल्याला हंगाम सुरू होईपर्यंत बघायचं लाकूड शिल्लक असल्यामुळं त्या ठिकाणी हंगाम देखील आपल्याला येणाऱ्या हंगामामध्ये चांगला व्यवस्थिशीर चालू होईल.
गरज पडत त्या ठिकाणी आम्ही सगळे त्या ठिकाणी संचालक आज प्रत्येक जण त्या ठिकाणी आपला वेळ देतोय. कारखान्याच्या बाबतीमध्ये सगळे तत्परतेनं आपल्या सेवेमध्ये आहेत. जिथं आपल्याला कमी वाटतं त्या ठिकाणी आम्हाला हक्कानं सांगा. भाऊ आम्हाला पोलीस स्टेशन असेल, तहसील असेल, जी कोणाचं काम येईल त्या ठिकाणी आम्ही खंबीरपणे आमच्या शेतकरी सभासद आणि सगळ्या पार्टीच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा असतो. आणि त्याचबरोबर भाऊ एक उदाहरण म्हणून तुमच्या मागे बसलेत आमचे संचालक आहेत दत्ता बापू. आज आलेत, बऱ्याच दिवसानं तुम्हाला सगळ्याला ओळख करून द्यावी म्हणलं. बापू उठून उभा राहा. दत्तात्रय बापू नरसाळे आपले जवळली संचालक आहेत. भाऊ त्यांना मध्यंतरी काही दिवसापूर्वी थिंबोसिस झालं आणि पोटाचा विकार झाला आणि म्हणून मग त्या ठिकाणी त्यांना गँग्रीन झालं आणि मग मुंबईला त्या ठिकाणी हलवायचं होतं. आम्ही रात्रीच त्या ठिकाणी सोय केली, मुंबईला विमानानं घेऊन गेलो आणि त्यांचं नशीब एवढं बलवंतर आहे की त्यांचं त्या ठिकाणी पूर्ण 27 मीटर आतडं त्या ठिकाणी बदललंय आणि आज तुमच्या समोर माणूस त्या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे. आपल्या पार्टीतल्या आपल्या माणसाची काळजी घेण्याचं काम देखील संचालक मंडळ त्या ठिकाणी करतंय. प्रत्येक जण त्या ठिकाणी होतं आणि आज तो माणूस आपल्या सगळ्याच्या समोर त्या ठिकाणी सेवेत आपल्या पुन्हा एकदा रुजू झालाय. या निमित्तानं मी आपल्याला एवढं सांगतो की आपण सगळेजण त्या ठिकाणी काम करत असताना आज माझ्या कर्मचारी बांधव त्या ठिकाणी काम करतायत. आता कर्मचाऱ्यांना दिवाळी पूर्वी त्या ठिकाणी काल आम्ही परवा बसलो होतो आणि येणाऱ्या आता टोळ्या त्या ठिकाणी येत आहेत. आपण टोळ्याचे सगळे पहिला दुसरा तिसरा हप्ता वाटल्यामुळं त्या ठिकाणी टोळ्या येण्याचं काम चालू झालंय. येणाऱ्या 4 दिवसामध्ये मोळी टाकून आपण कारखाना गाळप हंगाम 18 तारखेला मंत्री समितीची बैठक आहे कारखाना सुरू करण्याच्या बाबतीतली. 18 तारीख झाली की आपल्याला कारखाना चालू करायला अडचण नाही आणि मग येणाऱ्या 2 दिवसात आपण त्या ठिकाणी मोळी टाकू आणि त्या ठिकाणी सर्व HND वाहतूकदारांनी त्या ठिकाणी टोळ्या आणण्याचं काम करावं आणि आपण साधारण 20 तारखेच्या आसपास आपल्याला 20-21 तारखेला कारखाना तुडी देऊन कारखाना आपण 18 तारखेची बैठक झाली 19 तारखेला तुडी देऊन त्या ठिकाणी ऊस आणून त्या ठिकाणी गाळप चालू करायचंय. गाळप चालू करायचं कारण असं 2 बाजून आहे की आज त्या ठिकाणी ऊस गाळप झाला की साखर पडती, साखर पडली की मला कर्मचाऱ्याचा राहिलेला बक्षीस आहे ती द्यायचंय. त्यामुळं पहिल्या साखर विकल्यातनं तुमचं आधी कर्मचाऱ्याचं बक्षीस तुमचा पगार जी काही थोडा आम्हाला देता येतोय तो ओव्हर टाइम हा सगळा दिवाळीपूर्वी देण्याचं आम्ही त्या ठिकाणी नियोजन केलंय. तोडणी वाहतूकदाराचं देत असताना 100 रुपये मागचं बिल देण्याचं देखील आम्ही त्या ठिकाणी नियोजन केलंय. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ज्या ज्या काही समस्या आहेत त्या देखील टप्प्याटप्प्यानं आम्ही मार्गी लावतोय आणि या हंगामामध्ये आपल्याला जास्तीत जास्त गाळप जर झालं आपल्याला 100 ते 110 दिवस मिळाले तर आपल्याला 8 ते 9 हजार टनानं जरी चालवलं तर 8 ते 9 लाख टन गाळप सहज होऊ शकतं. परंतु आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांनी जर सहकार्य केलं तर 10 लाखाचा टप्पा आपल्याला गाठायसाठी. परंतु जर 100-110 दिवसाच्या आत आलं तर अडचणीचं होईल. परंतु आपण सगळ्यांनी जर त्या ठिकाणी ठरवलं माझा ऊस हा माझ्याच फक्त विठ्ठल कारखान्याला जाईल तर नक्की मात्र त्या ठिकाणी आपल्याला वेगळा विषय होऊ शकतो. दराच्या बाबतीत तर कोंडी आपण फोडणार आहे परंतु एक त्या ठिकाणी मला सहज इथं बसल्या बसल्या त्या ठिकाणी एक विषय सुचला की त्या ठिकाणी आपण एक वेगळ्या पद्धतीनं ऊस आपल्या कारखान्याला जास्त यावा म्हणून त्या ठिकाणी एक योजना त्या ठिकाणी सुचते आणि ती अंमलबजावणी करावं असं मला एक सुचलं. त्या ठिकाणी आपण ज्या शेतकऱ्याचा आपल्याला जो काही FRP मिळेल तो तर मिळणारच आहे, भाव तर देणारच आहे, परंतु आपल्याला एखाद्या शेतकऱ्याचा 100 टन ऊस आला 100 टनाच्या आतल्या शेतकऱ्यांना आमची विनंती आहे की आपण त्या ठिकाणी जरा ताकदीनं लढलं पाहिजे. त्या ठिकाणी ऊस आला पाहिजे. मग त्या ठिकाणी बक्षीस योजना त्या ठिकाणी सुरू करायची त्या ठिकाणी नियोजन करतोय आणि त्या ठिकाणी 100 टनापेक्षा जास्त ऊस येणाऱ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी आपण 10 रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी द्यायचं. 250 टनाच्या पुढच्याला 15 रुपये बक्षीस द्यायचं आणि 500 टनाच्या पुढच्या ऊस येणाऱ्याला 25 रुपये टनाला आणि 1000च्या पुढच्याला 50 रुपये टनाला बक्षीस दिलं तर त्या ठिकाणी जास्त ऊस त्या ठिकाणी आपल्या कारखान्याला येईल. ह्या उद्देशानं त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी योजना
काय करायचं, कारण आपलेच त्या ठिकाणी आपल्यातल्या काय अडचणी आहेत की तिकडं मी थोडा घालू, तिकडं मी थोडा घालू आणि मग त्याच्यात जरा घोटाळा होतोय. म्हणून खरं हा मार्ग आहे. माझा जो सर्वसामान्य शेतकरी आहे तो मात्र काय करतोय की आपला विठ्ठल कारखाना आहे, माझा ऊस आहे ती विठ्ठल कारखान्याला घालतोय. परंतु मोठ्या शेतकऱ्याला काय वाटतंय की 4 कारखान्याची 4 टोळ्या याव्या आणि पटकन ह्या आठवड्यात मोकळं व्हावं. म्हणून त्या ठिकाणी ही योजना त्या ठिकाणी आपण सुरू करू, जेणेकरून आपल्या कारखान्यालाच जास्तीत जास्त ऊस येईल. आता पुन्हा अजून एक त्यात गडबड होती आहे, सगळ्या आपल्या शेती खात्याने लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर पुन्हा मेजर साहेबाचा ऊस भाऊच्या नावावर, भाऊचा ऊस पोपटरावच्या नावावर बिरीज व्हायला. त्याच्यामुळं शेती खात्यानं पण आता काळजीपूर्वक काम करावं लागणार आहे. आपल्याला जास्त ऊस त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. मग आता काय होतंय, आयला आपल्याला 50 रुपये जास्त मिळाला इथं, मग 4 युरियाची पोती टाकली तर काय हरकत आहे, असा देखील त्या ठिकाणी होतो. म्हणून खऱ्या अर्थानं आपण त्या ठिकाणी आपण ही योजना सुरू केली. ह्याच्यातून फक्त उद्देश एवढाच आहे की आपल्या कारखान्याचं गाळपाचं उद्दिष्ट पार करण्यासाठी आपण त्या ठिकाणी येणारा हंगाम हा आपल्याला एक टप्प्याटप्प्यानं भविष्यामध्ये त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचंय. दराच्या कोंडीच्या बाबतीत आपण सगळेजण उत्सुक आहात, परंतु मी दराच्या बाबतीत आपल्याला एवढंच त्या ठिकाणी सांगतो, शेतकरी संघटना तानाजी काका, सचिन पाटील भाऊ बसलेत, त्यामुळे ती काय मला सुट्टी देत नाही. त्याच्यामुळं आपण दरात कुठेही कमी राहणार नाही. आणि कोंडी पडताना त्या कारखाना मुळी टाकून चालू होईल, त्यानंतर 15 दिवसात त्यांची कुणाचा किती हप्ता, पहिला दुसरा काय काढती ती आणि त्याचा अंदाज येतोय. आणि अंदाज आल्यावर आपला मग टप्पा आणि ठोका टाकू, म्हणजे त्यामुळं आपल्याला कुठं अडचण येणार नाही माझ्या. आणि जरी तुम्हाला सांगतो आता काय होतंय, आता कोण मला परवा काय म्हणलं की तुम्ही थोडा कमी काढला आणि त्यांनी जास्त काढला तर पुन्हा अजून एकदा तुम्ही काढा, पण त्याच्यानं मग समोरच्या मध्ये चलबिचल होईल. आणि आज एवढा विश्वास तुम्ही सभासदांनी दिलाय आपल्याला या निमित्तानं की मागची 30 कोटी दुसऱ्याचं पाप भाऊ आम्ही भरून काढले, त्यामुळं कुणाचा बिल रुपया आम्ही बुडवत नाही. आणि बिलाच्या बाबतीत देखील स्पर्धा ठेवून बिल मात्र आपल्याला येणाऱ्या काळात जास्त, परंतु सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मगाशी भाऊनी सांगितलं की कुणाला हद्दपार करायचंय, केंद्रात राज्यात दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळं सरकार त्यांचं असताना आज भाऊ जगाला साखर 140 देशाला कमी आहे. 78 रुपये साखरेचा भाव आहे. आज जर ती शेतकऱ्याला भाव मिळाला तर शेतकऱ्याला 5 आणि 6 हजार रुपये भाव मिळू शकतो. परंतु ही त्या ठिकाणी केंद्र सरकारनं कांदा बंदी केली, त्या ठिकाणी निर्यात बंद केली, टोमॅटो वाढला केलं की नेपाळवरून आणला. आताच तुम्हाला लसूण माहित असेल, घरात लसूणाची परिस्थिती थोडा भाव वाढलाय तर काल इराणवरनं लसूण देखील आपल्या भारतामध्ये आला. म्हणजे या सरकारला शेतकरी संपवायचा आहे का, हा खरा प्रश्न आहे. परंतु हा शेतकरी विरुद्ध हे सरकार आहे. आणि मग त्या ठिकाणी आपण ठराव केला वार्षिक सर्वसाधारण सभेत आणि त्या ठिकाणी सरकारला देखील पाठवला की निर्यात बंदी जर उठवली तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे. या हंगामात, पुढच्या हंगामात नक्की. आज बहु परिस्थिती अशी झाली, इथेनॉल निर्मिती करा म्हणून देशभरामध्ये 600 डिस्टिलऱ्या त्या ठिकाणी उभा केल्या. आणि आताची परिस्थिती अशी झाली की त्या ठिकाणी इथेनॉलचे भाव वाढवून देणार म्हणले आणि मागच्या हंगामामध्ये 6.5 रुपये त्या ठिकाणी मागणी केली आणि वाढवून दिला 1 रुपया 47 पैसे. त्या ठिकाणी 5 रुपयाचा गॅप आहे. ह्या वर्षी देखील आता आम्हाला आश्वासन दिले की 5 रुपयाने वाढवून देतो, परंतु आता 2.5 रुपयाची शिफारस झाली. मग इथेनॉलचे एवढी मोठी कोट्यावधी रुपयाची त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट झाली आणि आज त्या ठिकाणी ती परवडत नाही. मग ह्या सरकारला नेमकं त्या ठिकाणी शेतकरी कसा गळचिपी करायची. मग एका बाजूला 110 रुपये लिटर पेट्रोल आहे आणि मग आमचं इथेनॉल किती रुपयाने घ्यायचंय भाऊ, 65 रुपयानं. 65 रुपयाचं इथेनॉल कोण घेतंय, सरकार. ती कशात टाकतंय, पेट्रोलमध्ये, आणि विकतंय तुम्हाला केवढ्याला, 110ला. मग डबल फायदा आहे. मग 5 वाढवून द्यायला काय अडचण याला. आज तरी सुद्धा सरकार आपल्याबाबत विचार करत नाही. ही खऱ्या अर्थानं अडचणीचा विषय आहे. इथेनॉलचे भाव वाढावे, त्या ठिकाणी साखरेचा त्या ठिकाणी 36 रुपये 36.5 रुपये त्या ठिकाणी MSP करावे, यासाठी वारंवार त्या ठिकाणी आम्ही भेटी घेतोय. परवा सुद्धा पवार साहेबांना भेटून आम्ही त्या ठिकाणी पत्र दिलं, साहेबांनी देखील त्या ठिकाणी मीटिंग घेतली. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शेतकऱ्याचं हित
आणि शेतकऱ्याची न्याय, शेतकऱ्याची जाण असणाऱ्या नेत्याच्या पाठीमागे आपण सगळेजण गंभीरपणे उभा राहू. सगळेजण पवार साहेबांना त्या ठिकाणी आपण सगळेजण प्रेम करतो. वयाच्या 83व्या वर्षी देखील या नेता आज शेतकरी आणि शेतकऱ्याचा विचार करतोय. आज भाऊ त्या ठिकाणी 23 तारखेला आपल्या इथं पवार साहेब येणार आहे माड्यामध्ये कापसेवाडीला. त्याचं कारण बापू काय आहे? 250 रुपये बेदाण्याचा भाव होता गेले 3 वर्ष. आज भाव काय? 90 रुपये. हे माहित नाही, आपण फक्त उसावर म्हणतोय. मग आज मला सांगा त्या बेदाण्याच्या शेतकऱ्याला 90 रुपये भाव आहे आणि बनवायला 120 रुपये खर्च. मग मला सांगा त्याची अवस्था काय? ही ज्यावेळेस आम्ही पवार साहेबांना जाऊन सांगितलं त्यावेळेस साहेब म्हणजे तुमच्याच गावात येऊन मी त्या ठिकाणी सरकारला त्या तिथून बोलतो. आणि म्हणून 23 तारखेला साहेब त्या ठिकाणी बेदाण्याच्यासाठी कापसेवाडीला येत आहेत. आज खऱ्या अर्थानं त्या सरकारमधल्या लोकांना ऊस कुठं आहे आणि काय कुठं आहे, रताळी जमिनीच्या खाली येते ती वर येते तीच माहित नाही. त्याच्यामुळं ही सरकार आपल्याबद्दल कुठलाही निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. उद्याच्या काळामध्ये आपल्याला पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येईल, साखर निर्यातीसाठी संघर्ष करण्याची वेळ येईल, द्राक्ष बेदाण्याच्या शेतकऱ्यासाठी, मग आपल्याला केळीच्या बाबतीत देखील आपल्याला आज ज्या ज्या पिकाच्या बाबतीत गरज पडेल, मग माझ्या शेतकऱ्याच्या पाठीमागे आपण सगळेजण खंबीरपणे उभा राहू, ताकदीने उभा राहू आणि पुढच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी कारखाना हा यशस्वी या हंगाम गाळप करण्यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी ताकदीने आहेत. कारखान्याची यंत्रणा सगळी भरलेली आहे. कारखान्याच्या सगळ्या मशिनरीचं काम आता पूर्ण झालेलं आहे. यंत्रणा 2 दिवसात इथे आहे आणि भविष्य काळामध्ये आपल्याला सगळ्याला त्या ठिकाणी ताकदीनं त्या ठिकाणी कारखाना चालवून दाखवायचा आहे. मगाशी साळुंखे सरांनी सांगितलं की या जगामध्ये अशक्य असं काही नसतं, पण एक सर्वसामान्य माणूस उठून उभा राहिला तर काय करू शकतो हे काल मनोज जरांगे पाटलांनी करून दाखवलं. एक माणूस त्या ठिकाणी आज 1.5 ते 2 कोटी लोक एकत्र करू शकतो. आज या देशाच्या पंतप्रधानाला जरी सांगितलं आणि गाड्या पाठवून जरी एवढी मोठी सभा घ्यायची ठरली तर जगात होऊ शकत नाही. आणि इथं सगळी पदर पैशानं पदर खर्चानं त्या ठिकाणी आली होती. आज आपल्या देशामध्ये वातावरण त्या ठिकाणी गढूळ केलं जाते. एका बाजूला मराठा समाजाचं आंदोलन चालू असताना लाठीचार्ज केला जातोय, त्यांच्यावरती पोलिसांना छऱ्या गोळ्या मारल्या जातात. दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर धुळाच्या कांड्या फोडल्या जातात, म्हाताऱ्या माणसाची डोकी फोडली जातात, बारक्या लेकरांवरती गोळ्या झाडल्या जातात. आणि मग हे सरकार क्रूर आहे. आणि मग दुसऱ्या बाजूला धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय त्या ठिकाणी तेवढ ठेवायचा, ओबीसींना त्या ठिकाणी उठवून बसवायचं, आदिवासींना त्या ठिकाणी उठवून बसवायचा, लिंगायत समाजाचा आरक्षणाचा विषय बाजूला ठेवायचा, मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय बाजूला ठेवायचा आणि सगळी भेळ मिसळ करून मुख्य महागाई आणि मुख्य विषयापासून दुर्लक्ष करायचं. आज त्या ठिकाणी आमच्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलाय. 4 महिन्यामध्ये 4 महिने पाऊस पडला नाही आणि तरी देखील आज आपल्याला दुष्काळ जाहीर न करता आपल्याला विषयाचं विषांतर केलं जातंय. ही खऱ्या अर्थानं गांभीर्यानं बाबू घेणं गरजेचं आहे. भविष्य काळामध्ये आपल्याला जिथं जिथं संघर्ष करायची वेळ येईल त्या त्या ठिकाणी आपण सगळेजण संघर्ष एकत्र करणार आहोत. आज आपल्याला त्या ठिकाणी शेतकरी सभासद म्हणलं की पैलवानकी आणि कुस्तीचा नाद असतो. आपल्या सर्व सहकार्याने मिळून त्या ठिकाणी महाराष्ट्र केसरीची चाचणी, जी महाराष्ट्र केसरीसाठी चाचणी असते, ती चाचणीची आपल्याला त्या ठिकाणी संधी मिळाली आहे. आणि मंगळवेढ्यामध्ये 26 आणि 27 तारखेला चाचणीच्या मैदान त्या ठिकाणी होणार आहे. तर आपण सगळेजण त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं 26 आणि 27ला मंगळवेढ्यामध्ये यावं, जेणेकरून आपल्याला मोठ्या मोठ्या कुस्त्या त्या चाचणीमध्ये त्या ठिकाणी बघायला मिळतील. महाराष्ट्र केसरी पुण्यामध्ये असणार आहे, त्यामुळं आपल्या मंगळवेढ्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला त्याची सोय चाचणीची केल्यामुळं चाचणीच्या कुस्त्या एकदम रोमांच असे असणार आहेत आणि ते बघण्याची संधी आपल्याला या निमित्तानं मिळते. मी अधिकीचा वेळ न घेता माझ्या सर्व सभासद, तोंडी वाहतूकदार आणि कर्मचाऱ्यांना एवढा त्या ठिकाणी शब्द देतो की तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. खंबीरपणे आम्ही संचालक मंडळ आपल्या पाठीशी उभा राहू. आपण सगळेजण त्या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात. भाऊ महाराज असतील सगळेजण आणि काका साठेंचे एक भाचे त्या ठिकाणी झाल्यामुळं आणि काळुंगे सरांचा देखील आजच त्या ठिकाणी बॉयलरची पूजा असल्यामुळं सर इथलं कार्यक्रम करून पुढे गेले. राहुल शेठजी परगावी असल्यामुळं त्यांनी फोन करून सांगितलं. आपण सगळेजण त्या ठिकाणी वेळात वेळ देऊन आलात. यात ऊस
शेतकरी आणि पाऊस हा एकमेकाचा अविभाज्य भाग आहे आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये आपल्याला संघर्ष करायची वेळ आली तर आपण सगळेजण संघर्ष करू आणि माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी खंबीरपणे पाठीशी उभा राहू. मी सर्व संचालक मंडळाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपला असाच विश्वास कायमस्वरूपी राहावा एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंढरपुरातील इस्बावी शेलार कॉम्प्लेक्स येथील रोड टच दुकानगाळे विकणे आहेत. एकूण 40 दुकानगाळे, 20 दुकानगाळे 16 फूट उंचीचे, 20 दुकानगाळे 11 फूट उंचीचे, प्रत्येक गाळा 10.25 बाय 22.25 रुंदी लांबीचा. रेरा मान्यताप्राप्त प्रोजेक्ट. पंढरपूर पुणे पालखी मार्गावर दूध पंढरी व विसावा मंदिराच्या मध्यभागी. शॉप खरेदी करताना जीएसटी मध्ये 100% सूट. भव्य दिव्य प्रशस्त पार्किंग सुविधा उपलब्ध. पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र टॉयलेट सुविधा. शॉप खरेदीदारांना दिवाळी पाडव्यापर्यंत ताबा देण्याची हमी. तेव्हा अवश्य लाभ घ्या. पत्ता शेलार कॉम्प्लेक्स, बुवाच्या हॉटेल जवळ, सह्याद्रीनगर, पंढरपूर, पुणे रोड, इस्बावी. संपर्क विजय शेलार 9860 74 17 77, अभिनव शेलार 95 95 89 17 77.